मला साऊ दिसतीये का? कारण साऊ इथे मम्मा सारखं करायली डोळे बघितलं नागानी फणा काढला. नमस्कार, मी ऋतुजा स्वागत करते तुमचं माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये. आता रात्रीचा स्वयंपाक करायचा आहे आणि किचन चिमणी पण थोडीशी घाण झाली, ती पण क्लीन करून घ्यायची. आज काही स्वयंपाक जास्त नाहीये म्हणून मला आज क्लीन करून घ्यावी. पण आता सानू अभ्यासाला बसली आहे आणि सानू अभ्यासाला बसलेली असली की साऊ मला जास्त काही करू देत नाही. आता बघा तिला टीव्ही लावून दिली आहे आणि इथं कुठं तुम्हाला साऊ दिसतीये का? कारण साऊ इथं शेपूट फक्त कुत्र्याला नसतं. आमच्या घरात हे जे शेपूट आहे ना हे सगळ्यांना असतंय. हे शेपूट है ना. टीव्ही नाही बघायची मग जा ना बघ. मग टीव्ही लावले की ती म्हणते माझ्यापाशी बस, काम करू नकोस. आता एवढी रिकामी आहे का मी हिच्यासोबत सारखंच बसायला? हिनं मला काम करू द्यावं म्हणून मी टीव्ही लावून देते हिला आणि ही अशी करते इथं माझ्यापाशीच येऊन उभारते. तिला कळतं ना आता व्हिडिओ चालू केला तर काय म्हणणार नाही आपल्याला, पण मी म्हणू शकते. व्हिडिओ एडिट पण होतो. हे बघ किती मस्ती डब्बा फेकून दिलायस तू सावी. या हो किती जोरात फेकून दिलाय डब्बा. इथं मी डचकले आणि ती हसती तिथं नाही त्यामुळे किती भीती कशाला पण. हा कळू दे सगळ्यांना किती येड्यावणी करते साऊ. बघा का फेकून दिलाय, का फेकून दिलाय डब्बा. का फेकून दिलास? येतो इकडे म्हणे. येतो मी उचलते. वर ठेवा किचन वाट्यावर. गुड गर्ल. कधी याडीने करून संसारचं चांगलं. तू मध्ये काय तेस? हा सॉरी म्हणा. कसं म्हणायचं? इकडं माग सरक, दिसना गेलीस तू. ते बघ. हा परत असं फेकायचं नाही. स्वयंपाक सुरू करायच्या आधी ना मला हे सगळं आवरून घ्यायचं होतं. आता साऊनं ना मी व्हिडिओ बघत असताना, यूट्यूब बघत असताना मी एक ब्लॉग बघत होते आणि त्याच्यात त्यांची लहान मुलगी अशी किचन तिचं काढून खेळत होती सगळे भांडे. आणि तिला पण म्हटली, तिनं पण लगेच उठली, माझ्याकडे पण आहे भांडे, मी पण खेळते, थांब इथंच मी आणते म्हणून ती गेली आणि तिने जेवढ्या भांड्याच्या पिशव्या आहेत ना तेवढ्या सगळ्या इथं आणून पालत्या केल्या होत्या. आता एवढा राडा. आणि तिनं असू द्या पालतही करू द्या, पण तिनं 5 मिनिटाच्या वर काही ह्याला खेळत नाही. आणि ती म्हणजे कशालाच जास्त अशी नादी लागतच नाही खेळण्यांना. तिला सारखं माणसं पाहिजे असतात तिच्यासोबत खेळायला. आणि एवढा सगळा राडा करून ठेवला होता तिनं. आता हा स्वयंपाक करायच्या आधी म्हणलं राडावरून घेऊया आणि नंतर स्वयंपाकाला लागू. नाही तर हा राडा असाच ठेवला ना तर हा सगळ्या घरात व्हायला 10, 15 ते 20 मिनिटसुद्धा एवढे लागत नाहीत. कारण इथलं सगळं सामान घेऊन परत ती सगळ्या घरात जाऊन फेकून देत असते अक्षरशः. म्हणून मी हे आधी भरून ठेवते. आणि मी हे भरताना पण ती आली होती, तू का भरती आहेस मम्मा. पुढं आहे मी ती पण व्हिडिओ क्लिप ॲड केली आहे, तुम्ही ते पण बघा. मग काय करायचंय? तू खेळत पण नाहीये सावी, गप्प बस. कसं एकदम काम खेळणं ना करणं. मी चिरलेली ती पेन घ्या तिकडे ठेवून. ते काय उशी कशी काय चाललंय तुझं? बॅग. तिला फक्त व्हिडिओ चालू असलेला दिसावं. वाव का एकदा का म्हणून दाखव ना सगळ्यांना. अरे
ते काय होतं, तबला तबला तबल्यापासून सुरू. हा तशी नाही करायची. हा, तबला करायचं बरं का आता. हा, तबला कसा? पियानो करू. पियानो. ओके. मला तो अभ्यास करू देत नाहीस ना. अभ्यास करू देत नाहीस ना मला. अभ्यास करू देत नाहीस ना. काय पाहिजे तुला? नाही देणार. दाखव अरे बापरे, एक बार पडली. कसं झोपवते, दाखव ना बाळांना. सावी, ते बघ तिकडे पेन. टोक टॉवेलच्या इकडून हळूच हळूच लागल. कसं झोपवते दाखव. बोल. मोबाईल घे. मोबाईल बघायला मोबाईल घे की. म्हणजे मी करते तसं. सारखं बसायचं असं करून. थांब. हा बस. धरा दोडी. झोका दे. मी अशी नाही बाबा झोका देत. मी अशी नाही झोका देत साऊला. आणि बाळ बघा ह्यात कोण आहेत, पेन आणि बेलन. आणि तू काय करतीस? फोन बघते. मम्मा पण अशीच करते ना तुला झोका देताना. तू मम्मा सारखं करायली. डोळे बघितलं. एकदा कॉ म्हणून दाखव ना सगळ्यांना. फोन चल हट, ही माझा फोन आहे. तू तुझा फोन बघ. झोका. बाळ रडायला लागलेत. बाळ रडायलेत, झोका द्या. बाळ रडायलेत. पिल्लू बाळा, ते बाळ रडायला लागले तर झोका दे ना. साऊच्या खेळण्याचा व्हिडिओ काढायला गेले तोपर्यंत भाकरी करपता वाचली. नाहीतर मला आणखीन एक दुसरी भाकरी करावी लागली असती, पण वाचली ती. आता ही चिमणी मला क्लीन करून घ्यायची. बघा किती म्हणजे ऑइल ड्रॉप आल्यासारखे आलेत खाली. खूप दिवस झाले आता क्लीन केलेलं, काही म्हणजे वेळच भेटत नव्हता मला. आणि धूळ तर विचारूच नका. आणि काळी आहे ती, त्याच्यामुळं जास्त धूळ बसते तिच्यावर. आणि जसे मी रॅकमध्ये हे खाली अंतरलेत ना, तसं इथं पण हे केलं आहे मी. किचनच्या दोन खिडक्या आहेत तिथं, आणि हे थोडंसं डब्बं ठेवायला आहे माझ्यापाशी. आणि खिडक्यामध्ये पण आता फक्त एक हात मारला तरी होऊन जातं. आणि ह्या ड्रॉवरमध्ये पण सगळीकडे बघा किती ऑर्गनाईज दिसतंय सगळं. त्या पेपरपेक्षा आणि त्याच्यापेक्षा तर इतकं चांगलं नाही. आणि काढून तुम्ही ह्याला चक्क वॉश पण करू शकता, ब्रशनी घासू शकता. आणि थोडं काही खराब झालं, काय पडलं तर फक्त असं क्लीन करून पण काढू शकतात. ते पाणी थोडं गेलं आपल्याकडून, भांडे पालते घातल्यानं वगैरे, तरी पण ते खराब होत नाही. पेपर कसे असे लगेच सॉगे होतात आणि वेगळंच होतं ते. आणि फक्त ह्याच ड्रॉवरमध्ये मला नाही भेटला. आणि बघा तो ड्रॉवर किती मेसी दिसतोय. बघू आता ते कधी आणणं होतंय ते. आता स्वयंपाक सगळा झाला होता. आणि ही चिमणी साफ करायच्या आधीनं मला ह्या दोघींना खायला द्यावं लागणार होतं. कारण ही फारच दोघी मध्ये करत होत्या आता की भूक लागली. आणि काय म्हणणार त्यांना, 9 वाजलेत. 9:30 किंवा 9:45 त्या दोघीही झोपी जातात. तसा मी टाईम फिक्सच केलेला आहे. आणि बघा ही सौ आलीच मखाना दे म्हणून सापडायला. मखान्याचा डब्बा. सो आधी ह्यांना दोघींना जेवायला दिलं. हे बघा, आता ते ट्रायपॉड साईडला घेऊन पण पाणी घेता आलं असतं ना. पण आयुष्यात थ्रिल असला पाहिजे. आयुष्यात काय आपण कमी वागतोय ते आता त्यात वाकून घुसलोय. आणखीन असा सी आकार दिसायलाय तुझा. सी नागानी फणा काढला. अशी वर निघालीस तू. आता मी कुठून निघते. ताट घेऊन जा जेवायचं. काय हो तुमचं काय? हे बघा, हा यांचं तर वेगळंच चाललेलं असतं त्या ट्रायपॉड सोबत. आता मुद्दामून येणार. आता तिला कळालंय की व्हिडिओ चालू आहे. आणि हे बघा, इथल्या दाराचे हे जे क्लच इथले खराब झालेत ना, एवढ्या दिवस झालेत, पण ते 2 क्लच काय आणून तो दरवाजा बसवणं होई नाही. 2 वेळेस माझ्या पायावर पडला. मी तो दरवाजाच काढून ठेवलाय. म्हणलं असं उघडं दिसल्यास तरी घेऊन येतील लवकर.
आता ह्या दोघींना जेवायला देऊन ना मी किचनच्या चिमणीची क्लिनिंग करायला घेतली. आता ह्या चिमणी माझी आहे हायरची, आम्हाला 15,000 रुपयाला पडली होती. हायरची आहे, 90 सेंटीमीटर आहे. मला 3 बर्नरचा गॅस आहे माझा, त्याच्यामुळं मला 90 सेंटीमीटर लागेल असं वाटलं मला. आणि मी भविष्यात 4 बर्नरचा जरी घेतला तरी पण तो कमी पडू नये म्हणून मी अशी 90 सेंटीमीटरची चिमणी घेतलेली आहे. आणि हे बघा, हा ऑइल कंटेनर आहे त्याचा, की वरून जे सक्शन होताना ऑइल येतं ते त्याच्यात जातं आणि तो पण खूप घाण झाला होता. आणि ह्याचा आउटलेट मी वर स्लॅबवर काढलेलं आहे. आणि तेच आउटलेट लपवण्यासाठी ना थोडंसं फर्निचर त्याला वर करून घेतलं आहे, कारण त्याला एक सिल्वर राऊंड असतो आणि तो जेव्हा सक्शन करायला लागतो ना तो असं पूर्णच बाहेर यायचा, पाईप आल्यासारखं फुगल्यासारखं व्हायचं ते, म्हणून मी त्याला थोडंसं फर्निचर करून घेतलं आहे. आणि हे बघा, आता एवढं तेलकट झालं होतं त्याच्यामुळे त्याला तारेच्या घासणीनं आणि निरमा टाकूनच घासावं लागणार होतं, कारण ते खूपच जास्त तेलकट होतं ते. आणि मला फार कष्ट लागलेत हे घासायला. आता बाहेरून प्लेट तर व्यवस्थित निघली, पण मधून हे जे झिगझॅग आहे ना त्याच्यात पण ऑइल जाऊन बसलं होतं. मग त्यात थोडासा निरमा लावून त्याला म्हणजे मुरायला ठेवलं, म्हणजे ते थोडं तरी निघेल, नाही तर असं तर फारच तेलकट व्हायला होतं ते. आणि तोपर्यंत म्हणलं चिमणीचं इनर जे आहे ते पण थोडंसं घासावं लागतं, कारण सगळीकडे तेल उडालेलं असतं. सक्शन करतं म्हणजे ते फक्त ठसका बाहेर जाऊ देत नाहीत, ऑइल वगैरे त्या चिमणीच्या ह्याच्यावरच उडालेलं असतं सगळं, ते आपल्याला क्लीन करावं लागतं. आता मधलं पण सगळं घासून घेतलं होतं, मग पुसून पण घेतलं. त्याचा समोरचा जो भाग आहे ना तो त्याचं पॅनल आहे, त्याच्यामुळं तिथं फक्त घासायचं नाही, कारण तिथूनच सगळं ऑपरेट होते चिमणी. आणि वरचं सगळं फडकं मारून घ्यायचं, कारण काच आहे पूर्ण, जो तो कर्व आहे ना तो काच आहे. आणि नंतर राहिलेलं जे काही मी मुरायला ठेवलं होतं ते थोडंफार घासून घेतलं, तरी पण ते काही जास्त निघालं नाही. पण म्हणलं ठीक आहे आता, कारण एवढं सगळं घासलं होतं ना एकाच हाताने, त्याच्यामुळं माझा हात पण फारच दुखायला होता आता. पण व्यवस्थित झालं आहे क्लीन, फक्त ते मधले झिगझॅग लाईन तेच राहिलं तेवढं क्लीन व्हायचं. आणि हे ऑइल आउटलेट आहे ना त्याचं, ते पण मुरायला ठेवलं होतं मी निरमा टाकून, कारण ते पण खूपच तेलकट झालं होतं सगळं. आणि ते पण नंतर घासून घेतलं.
सगळं घासून झाल्यावर ते पुसून घ्यायचं आणि सगळ्यात पहिल्यांदा ना ते ऑइलचं आउटलेट जे आहे त्याचं ऑइल कंटेन करायचं ते लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे 2 स्क्रू असतात ह्या पॅनलचे, तो पॅनलला त्या खाचेमध्ये आधी बसवून घ्यायचं आणि ते दोन्ही स्क्रू बसवून घ्यायचे. आता हे दोन्ही स्क्रू एक वेळेस पॅक होत नाहीत, दोन्ही स्क्रू तुम्हाला त्या जागेवर लावून दोन्ही एकदाच पॅक करावे लागतात. ते एक असे बसत नाहीत ते स्क्रू. आणि कोणतीही काळ्या कलरमधली गोष्ट असेल ना, ती तुम्ही स्वच्छ केले ना, ती इतकी सुंदर दिसते, पण नंतर ती तेवढीच लवकर घाण पण होत असते. आणि चिमणी पण बघा, खूप 80% तर मी स्वच्छ केलेली आहे. आता ही झाली तुमची आउटर क्लिनिंग, की चिमणीला ॲटो क्लीन पण असतं, जे की तो त्या मोटरचं इंजिनचं इनर क्लिनिंग करत असतं. सो असे हे चिमणीचं गेस्चर कंट्रोलची चिमणी आहे. सो स्वाईप राईट केलं की ती चालू होते आणि लेफ्टला 2 वेळेस फिरवलं की ती बंद होते. त्याला तुम्ही इथून पण ऑपरेट करू शकता. हे चालू करायचं बटन आहे त्याचं आणि हे 3 मोड आहेत, 1 2 3 तेवढे पॉवरनी ते वाढतात, पहिला दुसरा तिसरा असं. आणि हा आहे ॲटो क्लीनचा, तो एक 5 सेकंद असा दाबून धरायचा, मग तुम्हाला 9 मिनिटचा टायमिंग येतो आणि ते ॲटो क्लीन व्हायला सुरू होते. फारच तेलकट झाली होती चिमणी, कारण मी खूप दिवस झालं तिला क्लीन केलेलं आणि म्हणजे खूप तेल असं जमा होतं. मग कधी कधी काय होतं की आपण खूप दिवस झाला क्लीन नाही केलं ना, तर कधी कधी आपल्या फोडणीत पण त्याचा ड्रॉप पडला जातो. या जेवण झालं. आणि जेवढी काही चिमणीची बाहेरची क्लिनिंग गरजेची आहे ना, तेवढीच तिची इनर क्लिनिंग पण गरजेची आहे. शांत बस बेबी, बोलू दे मला. कारण ते ॲटो क्लीनला जेव्हा लावतो ना आपण, ते सक्शन वगैरे व्यवस्थित होतं त्याच्यामुळे त्याची इनर क्लिनिंग पण करावी लागते. म्हणजे महिन्यातून एकदा करते मी दोन्ही पण क्लिनिंग. आणि माझ्यासाठी तर चिमणी खूप महत्त्वाची आहे, कारण मला सायनसचा त्रास आहे आणि फोडणीचा मला एवढा त्रास होतो ना की विचारूच नका. आणि काय व्हायचं की फोडणी देताना कधी जर चुकून खिडकी बंद राहिली किंवा खिडकी उघडी जरी असली तरी इतका घरात फोडणीचा वास राहत होता की सारखं. मग 1 तास तरी नंतर प्रत्येकाला शिंका ये, किंवा मला तर माझ्या तर शिंकाच बंद होत नव्हत्या. आणि कधी जर मी मिरचू केलं ना चुकून, तर मग तर काही विचारूच नका. म्हणजे माझा सायनसचा त्रास 80% कमी झाला आहे जेव्हापासून मी चिमणी बसवले. आणि ज्यांना काही ॲलर्जी, शिंका वगैरे असं आहे ना, तर त्यांनी पण चिमणी बसवायला पाहिजे असं मला वाटतं. कारण वाटतं थोडंसं की हे काय आपण वेगळंच आणून ठेवलं आहे. कारण कसं असतं ना, मॉड्युलर किचन असलं ना की मग वर पण त्याच्या सगळे खप्पे असतात आणि ती चिमणी झाकून जाते. फक्त त्याचं जो काही पॅनल आहे खालचं सक्शनचं तेवढंच दिसतं. पण आता माझं मॉड्युलर किचन नाही आहे, म्हणजे गावाकडं नसतातच तसे किचन, तर तिथं चिमणी नाही झाकून गेली, ती आहे अशीच दिसते. आणि नंतर त्याचा जो व्यवस्थित दिसावं म्हणून मी त्याला वर थोडंसं फर्निचर करून घेतलेलं आहे. आणि पहिल्यांदा तर आम्हाला असं झालं की काय आम्ही काय सोंग बसून घेतलं काय माहिती. आणि त्याचे खूप प्रॉब्लेम आहेत माहिती आहे. जे आउटलेट आम्ही काढलेलं आहे ते आमच्या वरच्या स्लॅबचा एकदम स्लॅबला कट टू कट आहे. त्याच्यामुळे पाऊस जर जास्त आला आणि पाणी साचलं ना तिथं, कारण खूप हेवी पाऊस आल्यास थोडंसं पाणी साचतं, तर तेव्हा ते डायरेक्ट पाणी किचनमध्ये येतं आमच्या चिमणीतून. इतके प्रॉब्लेम आहेत त्याचे. त्याच्यासाठी काय करता येईल हे आम्ही विचार करतोय. पण सध्या तरी म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. आणि एकदा असं झालं होतं की म्हणजे पहिल्यांदा की चिमणीतून ते पाणी खाली एकदम धबधबा वाहिल्यासारखा वाहत होता, कारण वरच्या पाईपमध्ये ना अडकलं होतं काहीतरी आणि ते पूर्णच भरला तो स्लॅब. आणि त्याच्यामुळे ते अर्ध्यापेक्षा जास्त पाणी तर घरात आलं तिथलं. त्याच्यामुळे एकदम धबधबा झाला आणि आम्हाला वाटलं आता चिमणीला काहीतरी प्रॉब्लेम येतो, कारण त्याच्या मोटरच्या सक्शनच्या ह्याच्यात पाणी गेलं असणार. म्हणून आम्ही तेव्हा चिमणी काढून ठेवली आणि एक 8 दिवस आम्ही तिला उलटी ठेवली होती की ते पाणी वगैरे निघून जावं म्हणून. पण त्याच्या आधी 2 महिने होती ना कंटिन्यू चालू. सो मला असं म्हणजे तेव्हा कळालं चिमणीचं महत्त्व, की किती मला त्रास सुरू होतोय त्या फोडणीचा. कारण वाटलं होतं की सोंग झालंय, काहीतरी वेगळंच दिसायलंय किचनला, विचित्र दिसायलंय. पण प्रत्येकाचा ना प्रत्येक गोष्ट घ्यायचा पर्स्पेक्टिव्ह काहीतरी वेगळा असतो. आता माझ्या म्हणजे इथल्या आहेत जे कोणी, त्यांना असं वाटतं की काय त्याला चिमणीला उगाच कशाला खर्च करायचा आहे. पण मला नाही असं वाटत, कारण ती गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची आहे म्हणून मी ती घेतली आहे. आणि खरंच ज्यांना शिंकाची वगैरे ॲलर्जीचा त्रास आहे त्यांना फोडणीचा तर खूप त्रास होतो. आणि कधी कधी ॲलर्जी जर झाली ना, तर चपाती भाजलेला पण आपल्याला त्रास होतो, इतका मला होतो त्या ॲलर्जीचा त्रास. तर त्याच्यामुळे माझ्यासाठी तरी चिमणी फार महत्त्वाची आहे. चला तर मग चिमणी पण ॲटो क्लीन पण झालेली आहे आणि त्याची आउटर क्लिनिंग पण झालेली आहे, व्यवस्थित घासून घेतली आहे मी. तुम्हाला जर चिमणीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. बाकी आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे पण मला कमेंट करून नक्की कळवा. आपण भेटू अशाच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आता हेच बाय साऊच्या तोंडून पण ऐका. थांब बाळा, आता म्हण बाय, गुड नाईट. बाय, गुड नाईट.
ओके